भगवान श्रीकृष्णांबाबत मौलाना जरशीद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। मौलानांनी नमाजऐवजी सूर्यनमस्कार करून संतान धर्मातील योग परंपरेचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केलं। योग आणि सनातन परंपरेचं महत्त्व सांगतानाच त्यांनी श्रीकृष्णांच्या ऐतिहासिक संदर्भाचाही उल्लेख केला। इस्लाम धर्माचा उदयच 800 वर्षाच्या पूर्वी झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत हे 4000 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मौलाना सरकला आहे। परंतु एक गोष्ट आहे की जे योग करायला भगवान श्रीकृष्णांनी सांगितले ते योग म्हणजे सूर्यनमस्काराचा प्रकार आहे आणि म्हणून त्या मौलानांनी नमाज न पढता रोज सूर्याकडे पाहून सूर्यनमस्कार केले पाहिजे। त्याच्या आयुष्याचं भलं होईल। कारण सनातन धर्म त्यांनी सनातन धर्मानेच सगळ्या जगाला दीक्षा दिलेली आहे की जीवन कसं जगायचं आणि मग बाकीच्या धर्मांनी त्यातला अर्धवट काही भाग तो उचलला आहे। त्याच्यामधल्या त्या योगामधल्या काही स्टेप्स नमाजासाठी उचलल्या असतील, पण त्या सूर्यनमस्कारामध्ये सर्वांग योग आहे आणि त्यामुळं सगळे हिंदू सूर्यनमस्कार करतात, साष्टांग दंडवत घालतात आणि नुसतं हात जोडत नाही तर साष्टांग दंडवत सुद्धा घालतात आणि त्याच्यामुळं मौलाना अर्धवट आहे, अर्धवट कच्चा आहे असं आपण म्हणू शकतो की मुस्लिम धर्माच्या उदयाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान योगाचं सांगितलं तेच तत्वज्ञान आज जगामधले 180 देश प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने ते योग करतात आहे आणि त्यामुळं धर्माच्या पलीकडे असलेला तो सनातन धर्म आहे आणि म्हणून त्याचं आचरण त्या मौलानांनी करावं